नमस्कार, मी राजेंद्र होंजे. IBN लोकमतच्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण बोलणार आहोत आम आदमी पक्षाच्या महाराष्ट्रातल्या नेत्या, आम आदमी पक्षाच्या सदस्य असलेल्या अंजली दमानिया यांच्याशी. महाराष्ट्रामध्ये देखील लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने आम आदमी पार्टीने जोरदार तयारी सुरू केलेली आहे. महाराष्ट्रातल्या 48च्या 48 जागा लढवण्यासंदर्भात देखील त्यांची आता तयारी सुरू झालेली आहे. दिल्लीमध्ये सत्ता आल्यानंतर आम आदमी पार्टीचा महाराष्ट्रातला उत्साह तितकाच दांडगा झाला. किंबहुना संघटनात्मक पातळीवरती कशा पद्धतीने त्यांची आता मोर्चे बांधणी सुरू आहे, उमेदवार कोण असतील, कुठल्या पक्षातली लोक आम आदमीकडे येत आहेत आणि ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की भ्रष्ट मंत्र्यांच्या विरोधात आम्ही प्रामुख्याने लक्ष केंद्रित करतोय, उमेदवार उभा करून त्या मतदारसंघात जे भ्रष्ट मंत्री लोकसभा निवडणुकीसाठी उभे राहतील त्यांच्या विरोधात खरा संघर्ष आम आदमी पार्टीचा असणार आहे. या सगळ्या मुद्द्याला धरून आपण बोलणार आहोत. आपल्या सोबत आहेत आम आदमी पार्टीचे सदस्य अंजली दमानिया. अंजलीताई, स्वागत आहे तुमचं IBN लोकमतमध्ये. 48 जागांची तयारी, आता तुम्ही उमेदवारांच्या काही मुलाखती देखील घेता आहात तुमच्या कार्यालयामध्ये. कशी तयारी सुरू आहे? निवडणुका कधी जाहीर होऊ शकतात? 48 जागा लढवण्यावर तुम्ही आज ठाम आहात का? नाही, आम्ही तसं म्हणत नाही आहे. आम्हाला असं वाटतं की 48 पैकी आमची तयारी नक्कीच आहे की सगळे 48 लढू, पण आम्हाला तितके चांगले उमेदवार जोपर्यंत मिळणार नाही तर उगाचच कोणालाही आम्ही लढवणार नाही. जोपर्यंत आमची खात्री पटत नाही प्रत्येक दृष्टीने की हा उमेदवार इथे चांगला आणि योग्य राहील, तोपर्यंत आम्ही अगदी काही सगळ्याच लढवू अशी काही शाश्वती देत नाही आहे. पण होईल तितक्या सगळ्या नक्कीच लढण्याचा प्रयत्न करू. म्हणजे 48 झालं तर 48, 40 झालं तर 40, अजून असं आम्ही काही नक्की केलेलं नाही. पण तरी आता तुमचे इंटरव्ह्यूज तरी सुरू आहेत सगळ्या मतदारसंघातल्या इच्छुक लोकांचे, त्यामुळे तुम्हाला काहीतरी अंदाज आला असेल की आपण अमुक इतक्या जागा आत्ता या ताकदीनिशी लढवू शकतो. साधारणतः अंदाज तुम्ही म्हणता 40 नाही, 48 नाही, पण आत्ता अंदाज काहीतरी तुमच्या हातात आला असेल? नाही, आता खरंच काही आला नाही आहे, कारण आत्ताच कालच रेस्ट ऑफ महाराष्ट्र आणि आज विदर्भाचे इंटरव्ह्यू चालू आहेत. आज संध्याकाळपर्यंत नक्कीच संपतील. पण प्रत्येक ठिकाणून अर्ज मात्र खूप येत आहेत. आता म्हणजे आत्ताच मी आज दिवसभर नागपूरच करते आहे, कारण 56 आमच्याकडे कॅन्डिडेट्स आले आहेत नागपूरमधनं आणि सगळेच खरंच एकसे एक चांगले आहेत. त्यामुळे मला खरंच असं कुठेतरी वाटतं आहे की काहीतरी क्रांती मात्र नक्कीच घडणार आहे. विदर्भातनं एवढे कॅन्डिडेट्स येतील अशी मला खरंच खात्री नव्हती, पण आज जेवढे कॅन्डिडेट्स आले आहेत ते बघून वाटतं आहे की खरंच काहीतरी होणार आहे. कॅन्डिडेट भरपूर आलेत असं तुम्ही म्हणताय, पण आता विदर्भाचा मुद्दा काढला म्हणून त्या मुद्द्याकडे येतो. कारण काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात जेव्हा चर्चा सुरू झाली निवडणुकांची, त्यावेळेला तुम्ही जाहीर केलं होतं की नितीन गडकरींच्या विरोधात ते भ्रष्टाचारी आहेत, त्यांच्यावरती आरोप देखील मध्यंतरीच्या काळातल्या आंदोलनामध्ये तुमच्या पक्षाकडनं लावले गेले होते. त्यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचं तुम्ही जाहीर केलं होतं. काय असं घडलं? गडकरी, मुत्तेमवार हे तगडे उमेदवार मैदानात आहेत म्हणून अंजली दमानिया घाबरल्या, अशी चर्चा वेगळी सुरू झाली आहे. याला तुमचं काय उत्तर आहे? तुम्ही माघार का घेतली? नाही, मला खरंच तुम्ही सांगा की तुम्हाला असं वाटतं का की मी गडकरींना किंवा मुत्तेमवारांना घाबरेल किंवा आमच्यापैकी कोणीही घाबरेल? म्हणजे मला जर टक्कर द्यायची नसती तर पहिल्या दिवशी आम्ही जेव्हा इंडिया अगेन्स्ट करप्शनमध्ये होतो तेव्हा तर आम्ही काहीच नव्हतो. म्हणजे मला कोणी ओळखतही नव्हतं. मला नाही वाटत महाराष्ट्रातले काही, म्हणजे मुंबई बाहेर काही लोक मला ओळखत असतील. तर आम्ही अतिशय साध्या घरातली साधी माणसं होतो. मग असं काय झालं की मी आज अजित पवारांना टक्कर दिली, नितीन गडकरींना दिली, आणि जर घाबरायचंच असतं तर घराबाहेर पडलोही नसतो. तर घाबरणं हा त्यातला अजिबात हा मुद्दाच नाही आहे. मला असं वाटतं की माझ्यावर एक मोठी जबाबदारी आहे. मी आज आम आदमी पार्टीची महाराष्ट्राची संयोजिका या नात्याने माझ्यावर एक मोठी जबाबदारी आहे की 48 ठिकाणी आज मला कॅन्डिडेट शोधणं, त्यांचं स्क्रीनिंग करणं, इंटरव्ह्यूज करून नक्की करणं, पुढचं स्ट्रॅटेजायझिंग करणं, कॅम्पेन मूव्ह करणं, आणि आमच्या इथे ही पदं नाही आहेत, आमच्यावर त्या जबाबदाऱ्या आहेत. तर मला असं वाटतं की जर मी तिथून एक नागपूरहून लढले तर मात्र तो एक टफ कॉन्टेस्ट होईल, आणि तो टफ कॉन्टेस्ट म्हणजे मी माझ्या परीने पूर्ण कॉन्सन्ट्रेशन जर नागपूरमधनं केलं तर मी पूर्ण बाकीच्या महाराष्ट्रात फिरू शकणार नाही. कारण महाराष्ट्र जर आपण जॉग्राफिकली बघितला तर खूप मोठा आहे. तर त्यामुळे मला एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जायला अक्षरशः अनेक दिवस लागतील. तर ते मला न धड इकडे न धड तिकडे असं होईल, अशी परिस्थिती होईल माझी. तर यापेक्षा मला असं वाटतं की मी पूर्ण महाराष्ट्राची कॅम्पेन करून जास्तीत जास्त लोकांना लढवणं ही माझी जबाबदारी आहे. आता जर तुम्ही गडकरींविरुद्ध म्हटलात तर मी म्हणेन ही इज अन अल्टिमेट पोस्टर बॉय ऑफ करप्शन.
म्हणजे आज जर आमचा कुठलाही कॅन्डिडेट त्यांच्यासमोर उभे ठेवले आम्ही, तर आमचा कॅन्डिडेट नक्कीच जिंकून येईल. कारण आज आत्ताच 2 दिवसापूर्वी मी त्यांचं वक्तव्य ऐकलं नागपुरात. त्यांच्या व्हॉलेंटियर्सना जे ते संबोधित करत होते तेव्हा ते म्हणाले की ये तो इनकी औकात क्या है, ये तो बरसात के मेंढक है. म्हणजे आणि ते बोलताना असं हसतात आणि असं ते पूर्ण तो त्यांचा कृत्रिमपणा बघून ना माझ्यासारख्या व्यक्तीला किंवा कुठल्याही साध्या घरातल्या चांगल्या माणसाला असं वाटेल या माणसाला खरोखर आता घरी बसवायला हवं. अरे मग अंजली दमानिया ज्या पद्धतीने तुम्ही इतक्या ताकदीने म्हणताय की नितीन गडकरींना आपण निवडणुकीत पराभूत केलं पाहिजे, माघार कशासाठी घेतली? काय एक पाऊल तुम्ही मागे आलात? काय नेमकं असं कारण घडलं की तुम्हाला माघार घ्यावी लागली? तुम्ही म्हणता की महाराष्ट्रात मला फिरायचं म्हणून मी माघार घेते, पण याही पलीकडे काही कारण असू शकतात. नाही, या पलीकडे तुम्ही सांगा ना, तुम्ही मला विचारा, मी त्याचं उत्तर देते. आज मी तुम्हाला मूळ मुद्दा असा होता की माझ्या म्हणजे गेले अनेक दिवस पूर्ण आमची जी राज्य समिती आहे ती माझ्या बरीच मागे होती की नागपुरातनं मी लढावं. का? कारण मी त्यांचा मागे पूर्ती घोटाळ्यावर म्हणा किंवा त्यांचे पवारांशी असलेले संबंध एक्सपोज करण्यात किंवा मी आणि अरविंदजींनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती त्याच्यामुळे गडकरींविरुद्ध अंजली हा एक इक्वेशन स्ट्रेट फॉरवर्ड झालं होतं. तर मला पुन्हा पुन्हा सांगितलं गेलं होतं की तू त्यांच्या विरुद्ध लढायला हवं. पण मला पर्सनली असं वाटतं की माझी जर जबाबदारी मी काहीतरी एक करू शकेन आणि एक अतिशय चांगलं करेन, एक तर निवडणूक लढेन नाहीतर कॅम्पेनिंग करेन. पण मग मी जर लढले आणि मी कॅम्पेनिंग केलं नाही तर महाराष्ट्राची जबाबदारी कोण घेणार हा एक मोठा प्रश्नच आहे ना. तर त्यामुळे मला असं वाटतं की माझ्यासारख्या व्यक्तीला कॅम्पेनिंग करणं अतिशय महत्त्वाचं आहे. कॅन्डिडेट मी तुम्हाला सांगते ना, एक 25 वर्षाची मुलगी जरी त्यांच्या विरुद्ध लढली तरी सुद्धा ते जिंकून येईल. आज एवढं मी तुम्हाला खात्रीने सांगते. कारण मुद्देमारांचे तुम्ही करप्शन, आज त्यांच्या ते जे केलेले स्कॅम्स आहेत, जसं नागपुरात मी तुम्हाला सांगते आत्ताच्या घटकेला माझ्याकडे गडकरींचे 5 स्कॅम्स आहेत आणि आम्ही ते आत्ताच 2च दिवसापूर्वी मी म्हटलं दर आठवड्याला एक आम्ही त्यांचा स्कॅम बाहेर काढू, जनतेला कळेल की हा व्यक्ती. अंजली दमानिया, जनतेला एकदा सांगून टाका की जे 5 स्कॅम तुमच्याकडे आहेत कोणते स्कॅम आहेत? गडकरी निवडणूक लढवणार आहेत, वातावरण निवडणुकीचं सुरू झालेलं आहे, लोकांच्या समोर एकदा हे घोटाळे जाऊ द्यात. जे पूर्वीचे असतील किंबहुना आता नवे तुमच्याकडे आले असतील ते लोकांसमोरच काढायचे आहेत आणि हे एक्सपोजेस मी तुमच्याच चॅनलवर नंतर येऊन करेन. पण त्याच्या प्रत्येक गोष्टीची एक वेळ आहे. आता माझे जसे इंटरव्ह्यू संपल्याबरोबर पहिलं काम मी करणार आहे की या प्रत्येक भ्रष्ट नेत्याला एक्सपोज करणं, महाराष्ट्रातल्या प्रत्येक, आणि त्याच्यात टॉप ऑफ द लिस्टमध्ये गडकरी आहे. प्रत्येक भ्रष्ट मंत्र्याला तुम्ही म्हणता एक्सपोज करायचं, पण आता तुम्ही म्हणालात की मला नागपूरमध्ये निवडणूक लढवता येणार नाही कारण महाराष्ट्रभर मला फिरायचे आहेत, सगळीकडे जाऊन सगळ्या संयोजन सगळ्या सभांचं असेल किंबहुना कोऑर्डिनेशन असेल हे करायचं आहे. याचा अर्थ महाराष्ट्राला आम आदमी पार्टीला जो नेता हवा आहे तो नेता आज मिळाला असं मी म्हणायचं का? अंजली दमानिया आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्राच्या नेते असतील? नाही, मी पुन्हा तेच म्हणते की आमच्या इकडे काही नेतेगिरी किंवा मी प्रत्येक माझ्या भाषणात हेच सांगते लोकांना की कोणालाही नेता बनवू नका, कोणालाही लीडर बनवू नका. कारण ज्या दिवशी तुम्ही त्यांना त्या पदावर चढवता आणि त्यांना तेवढा तो तुम्ही मान देता पण ते त्या योग्यतेचे नसतात आणि ज्या दिवशी तो लीडर बनतो त्या दिवशीपासून एक तर तो डोक्यात मिजाज जाते आणि कुठेतरी त्या माणसाची ती जी त्याची जी दुर्बुद्धी सुचते ती त्या घटकेपासून सुरू होते. तर मला असं वाटतं की माणसाने साधं राहावं आणि साधेपणाने साधं काम करावं. आज तुम्ही बघितलं असेल की अरविंद केजरीवाल CM झाले पण त्यांच्या वागणुकीत, त्यांच्या व्यवहारात कुठेही तुम्हाला असं आढळणार नाही की त्यांच्या डोक्यात आता ती CM गिरी गेली आहे. नाही, पण ते हे सगळं बरोबर आहे अंजली दमानिया, पण जर समजा एखादी संघटना चालवायची असेल, एखादा पक्ष चालवायचा असेल तर सगळेच कार्यकर्ते मिळून चालवू शकत नाहीत. त्यांना दिशा देण्याकरता म्हणून एक नेता लागतो. त्या नेत्याची आज महाराष्ट्राला गरज आहे. तिथे तुम्ही ती जागा घेणार का? आपल्याला तीच मानसिकता बदलायची आहे. आपल्याला प्रत्येक नेता हा शब्द गेला पाहिजे. आज आपण लोकशाहीत आहोत. लोकांचा प्रतिनिधी म्हटलं तर मी मानेन, लोकांचा सेवक म्हटलं मी मानेन, पण लोकांचा नेता म्हटलं ना की हा पूर्ण आपला जो आपले जे विचार आहे, आपली जी आम आदमी पार्टीची जी मानसिकता आहे त्याचा अतिशय मोठा पराभव होईल. तर नेता असं म्हणू नये, लोकप्रतिनिधी म्हटलं तर गोष्ट वेगळी आहे. आणि मला असं वाटतं की सगळी चांगली चांगली नावं आहेत. आज आम आदमी पक्षात किती चांगले लोक आले आहेत. आज मेधाताई पाटकर म्हणा, NAPMच्या सगळ्या संघटना म्हणा,
कित्येक म्हणजे आज जर ॲक्टिव्हिझम मधलं तुम्ही म्हटलात तर मेधाताई आल्या आहेत, उल्काताई, सुरेखा दळवी, शेखर सोनळकर, गौतम निकम, किती चांगली चांगली लोक, प्रतिभा शिंदे, आज सगळ्यांनी असं ठरवलं की आम आदमी पक्षाचं काम करायचं आणि सगळीकडे कॅम्पेनिंग करायचं. आज दोन्ही शेतकरी संघटना म्हणजे शरद जोशी फॅक्शन, आज वामनराव चटप आले आहेत, आज गुणवंतराव पाटील आले आहेत, आज म्हणजे हनुमंतराव आले आहेत, सगळे जे आज चांगले चांगले लोक जे आले आहेत आम आदमी पक्षाबरोबर, इतक्या अनेक संघटना आल्या आहेत की मला असं वाटतं की माझ्या काही एका फेसची गरज नाही आहे. आम आदमी पार्टीकडे खूप फेसेस आहेत. म्हणजे आज तुम्ही पुण्यात बघा, मारुती भापकर आहेत, पुण्यातले सुभाष वारे आहेत, ज्यांनी नरेंद्र दाभोळकरांबरोबर एवढे वर्ष काम केलं होतं, अनेक सामाजिक संघटनांमध्ये ते होते, असे संजीव साने आहेत, गजानन खातू आहेत, अनेक चांगले चांगले लोक आहेत. तर त्यात काही अंजली दमानिया हे एकच फेस नाही आहे. नाही, पण एक 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 महत्वाचं आहे, अंजली दमानिया हे फेस नाही असं तुम्ही म्हणताय खरं, पण दिल्लीमध्ये जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये जनतेने अरविंद केजरीवाल या चेहऱ्याकडे बघून मतदान केलं. तसाच चेहरा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला निर्माण करावा लागेल, कारण कार्यकर्ते नुसते जमतील यात दुबत नाही, कार्यकर्ते येतील पण लाखोनी, तुमच्याकडे आता नोंदणी झालेली आहे, पण एक चेहरा लागतो, या चेहऱ्याच्या नेतृत्वाकडे बघून आम्हाला पुढे जायचंय. नाही, मी तुम्हाला एवढंच म्हणते की मी माझ्या परीने होईल तेवढा म्हणजे 24 तास या पक्षाला द्यायला तयार आहे, देते आहे. इनफॅक्ट आज मी आणि माझी जी कलिग आहे प्रीती मेनन, आम्ही दिवसातले 18 तास काम करतोय. का तर हा पक्ष आज एक भारताची आशा आहे आणि या सगळ्या लोकांची आज एवढे लाखो लोक आम आदमी पक्षात का आलेत तर त्यांना कुठेतरी असं वाटतंय की या देशाचं चित्र, आता या देशाचं पॉलिटिक्स म्हणजे इतकं घाणेचं गलिच्छ जे राजकारण झालं हे कुठेतरी बदलायला हवं. आणि हे जर बदलायचं झालं तर आपल्यासारख्या चांगल्या लोकांनी आज एकत्र आलं पाहिजे. तुम्ही याला चेहरा म्हणा, काही म्हणा, मी माझ्या परीने होणारा प्रयत्न करते. तुम्ही त्याप्रमाणे होणारा प्रयत्न करताय. अंजली दमानियांशी आपल्याला ही चर्चा सुरू ठेवायची आहे, अजूनही काही मुद्द्यांवरती त्यांच्याशी बोलायचं. एक छोटासा ब्रेक घेऊन परत येऊ आणि निवडणुकी संदर्भातले इतरही काही मुद्दे त्यांच्याकडनं जाणून घ्यायचे. अंजली दमानिया आम आदमी पार्टीच्या आपल्या सोबत आहेत. अंजलीजी, मगाशी आपण बोलत होतो, तुम्ही म्हणालात की भ्रष्ट मंत्र्यांची पोलखोल सगळी या निवडणुकीमध्ये तुम्ही करणार आहात. याच मुद्द्याला धरून मला विचारायचं आहे, नारायण राणेंनी मध्यंतरी एक टीका केली होती अरविंद केजरीवालांवरती की हा कसला मुख्यमंत्री, हा तर रस्त्यावर नुसती आंदोलनं करून मोठा झाला, यांनी विरोधी पक्षातच बसावं. तर सिंचन घोटाळ्याचा देखील मुद्दा आहे, जे कोकणातले सुनील तटकरे आहेत, नारायण राणेंचे चिरंजीव तिकडे आहेत, निलेश राणे जे खासदार आहेत, या सगळ्या मुद्द्यावर मेधा पाटकर आता तुमच्याकडे आलेले आहेत, उल्का महाजन तुमच्याकडे आलेले आहेत. अशा तगड्या उमेदवाराला तुम्ही तिथे निवडणुकीसाठी उभं करणार का? नारायण राणेला उत्तर तुम्ही निवडणुकीत कसं देणार? नाही, मला पर्सनली जर विचारलं ना, मला खूप राग येतो नारायण राणेंचा. आणि का तर म्हणजे एकतर त्यांच्या विरुद्ध माझ्याकडे एक अख्खी फाईल आहे की त्यांनी आजपर्यंत त्यांच्यावर झालेल्या पोलीस केसेस म्हणा, त्यांनी केलेली तोडफोड म्हणा, आणि अशा लोकांना आज आपण आपले नेते निवडून देतो, हे किती दुःखद आहे. आज जर नारायण राणेचं विचारलं तर मला खरंच सांगावं कोणी की एक व्यक्ती जो इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये एक प्यून होता, त्याच्याकडे आज एवढे अमाप, म्हणजे आज त्यांची जर आपण टोटल इन्कम बघितलं तर हे एवढ्या इन्कम लेवल्स कुठून आले त्यांच्याकडे? एखाद्या इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका प्यूनकडे आज जेवढी अमाप संपत्ती आली आहे ती कुठून आली? तर आज त्यांचं म्हणजे थेट तुम्ही म्हणाल कोकणातलं कणकवलीतलं त्यांचं हॉटेल म्हणा, त्यांचं त्या पनवेल रोडवरचं त्यांचा तो मोठाच्या मोठा आलिशान त्यांचं फार्म हाऊस म्हणा, कार्टर रोडवरचं घर म्हणा, किंवा चेंबूरमधला त्यांचा बंगला म्हणा, आज एवढी अमाप त्यांच्याकडे जे हे झाली आहे, संपत्ती झाली आहे, ती कुठून आली आहे? कुठच्याही नेत्याला घ्या आज तुम्ही, म्हणजे तो सुनील तटकरे म्हणा, नितीन गडकरी म्हणा, सुशीलकुमार शिंदे म्हणा, हे 10-20 वर्षापूर्वी काय होते? सगळ्यांनी मला सांगितलं नितीन गडकरी स्कूटरवर यायचे, सुनील तटकरे काहीच नसायचे, अनिल तटकरे. पण अंजली दमानिया, मला सांगा की हे घोटाळ्याचे आरोप तुम्ही निश्चित समोर आणाल, पण याच घोटाळ्यासंदर्भात जसं तुम्ही लढताय तशाच मेधाताईंनी देखील लढा दिलेला आहे. तुम्ही मेधाताईंना विनंती का करत नाही की कोकणातनं यांच्या विरोधात निवडणूक लढवा? कारण आज तुमच्यासोबत त्या आहेत. नाही, कोकणात नाही, त्यांचा निर्णय आम्ही उद्याच स्वतः जाहीर करणार आहोत, मेधाताई कुठून लढतात ते.
पण प्रत्येक ठिकाणून आपल्याला असे चांगले चांगले लोक मात्र नक्कीच लढवायला हवे आणि अशा लोकांविरुद्ध म्हणजे आज छगन भुजबळ यांच्या विरुद्ध जे विजय पांढरेंनी जे मध्ये जाहीर केलं होतं की मी निवडणूक लढायला तयार आहे किंवा मला पक्ष म्हणेल तिथून मी निवडणूक लढायला तयार आहे, तर असे नक्कीच आपल्याला टॉप लीडर्स यांच्या समोर कॉन्टेस्ट मात्र करायला हवेच. आणि मला तर खरंच वाटतं की यांच्यासमोर ना कुठल्याही साध्या व्यक्तीला चांगल्या माणसालाही उभं केलं तरी तो आज खात्रीने जिंकेल. कारण आज लोकांना आता वीट आलाय या सगळ्या म्हणजे कॅन्सरचा पोस्टर बॉईजचा वीट आलाय. मला अंजली दमाने ब्रेक घ्यायचा, ब्रेकपूर्वी एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे की विजय पांढरेंचं नाव तुम्ही घेतलं, सिंचन घोटाळ्याचं पत्र लिहिण्यापलीकडे विजय पांढरेंची फारशी भूमिका प्रशासनात दिसली नाही, केवळ त्यांच्यामुळे घोटाळा बाहेर आला हे सत्य आहे. पण हे सगळं झाल्यानंतर आम आदमी पार्टीनं सिंचन घोटाळ्यासंदर्भात त्या पुढचा लढा फारसा पुढे नेला नाही असाही आरोप तुमच्यावर होतो. अण्णांचं उपोषण जे मुंबईत झालं ते अयशस्वी ठरलं. या पलीकडं आम आदमी पार्टीने महाराष्ट्रात, त्यावेळी आम आदमी पार्टी अस्तित्वात नव्हती, कदाचित आत्ता नंतर ती अस्तित्वात आलेली आहे, पण या पलीकडे जाऊन पक्ष संघटनेचं म्हणून मोठं काम दिसत नाही. त्याला तुम्ही उत्तर काय देणार? नाही, आज मला तुम्ही एक सांगा की सिंचन घोटाळ्यात मी व्यक्ती म्हणून काय करू. आज PIL केली आहे, त्याची डेटच मुळात जर येत नसेल आणि म्हणजे आज आम्ही SIT कडे तुम्ही म्हणाल तर मी अक्षरशः माझे सगळे पेपर्स घेऊन मी इंदवीताई आणि सुरेखाताई SIT समोर पूर्णचे पूर्ण प्रेझेंटेशन दिलं. आम्ही अक्षरशः 2.5-3 तास त्यांना पूर्ण त्यात स्कॅम कसा झाला हे अगदी टेंडरपासून त्यांनी केलेल्या व्हायलेशन्सपर्यंत सगळं दाखवलं. तर या व्यतिरिक्त आता मी काय करू. आज मी CMना भेटले, गव्हर्नरना भेटले, PIL केली, हव्या तेवढ्या कंप्लेंट्स केल्या, असं करून सुद्धा जर कोणी म्हटलं की मी त्याच्या विरुद्ध काही केलं नाही तर, आणि गडकरी नाही त्यात भेटले होते, आणि मी काय करू एक व्यक्ती म्हणून, किंवा जोपर्यंत माझ्या हातात सत्ता नाही तोपर्यंत मी अजित पवार आणि सुनील तटकरे सारख्या लोकांना मी जेलमध्ये कशी पाठवू शकेन. माझ्या हातात काय आज तुम्ही मला सांगा. आणि जे तुम्ही अण्णाजींबद्दल बोललात की अण्णाजींचं जे आंदोलन MMRDAत अयशस्वी झालं, तर ते खरंच अयशस्वी झालं होतं का. कारण त्याचे काही पिक्चर्स, काही फुटेज आमच्याकडेही आहे. आमच्याकडे त्याचे पिक्चर्स, अख्खा व्हिडिओ आहे जे दाखवतं. जवळजवळ 40,000 ते 45,000 लोक तिथे प्रेझेंट होती आणि त्यात थोडंसं आमचंही चुकलं, कारण MMRDA ग्राउंड हे स्टेशनपासून खूप लांब होतं. बरोबर आहे की त्यामुळे तिथे लोकांना यायला थोडीशी गैरसोय झाली असं तुम्ही म्हणताय. बरोबर आहे. मला एक ब्रेक घ्यायचा अंजली दमानिया, आणि ब्रेक नंतर मला 2 महत्त्वाचे मुद्दे निवडणुकीसंदर्भात तुम्हाला विचारायचे आहेत. पहा फक्त IBN लोकमत. अंजली दमाने आपल्यासोबत आम आदमी पार्टीच्या. अंजली, ते अगदी थोडका वेळ माझ्याकडे आहे. 2 महत्त्वाचे प्रश्न. एक पहिला, मध्यंतरी तुम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेतला अशी सगळी बातमी समोर आलेली होती. तुम्ही सेक्युलर म्हणवता पक्षाला, पक्षातले सगळेच नेते तुमचे. हळदी कुंकू कशासाठी केलं मग? नाही, हळदी कुंकू आम आदमी पक्षाने केलेलं नव्हतं. मी जो एक ट्रान्झिटचा लढा दिला होता, ज्यात 11 ट्रान्झिट कॅम्पच्या लोकांसाठी मी त्यांना घरं मिळावी म्हणून जो लढा केला होता, तिथले कन्नवार नगरच्या लोकांनी स्वतःहून तिथे हळदी कुंकू केलं होतं, एक नाटक केलं होतं आणि तिथे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन केली होती, जिथे त्यांनी मला फक्त इन्व्हाइट केलं होतं. मी त्यातला भाग नव्हते आणि तो आम आदमी पार्टीचा कार्यक्रम नव्हता. आम आदमी पार्टीचा कार्यक्रम नव्हता. शेवटचे 2 प्रश्न रॅपिड तुम्हाला विचारतो. एक, की आतापर्यंत जी नेते सगळे येत आहेत तुमच्याकडे इतर पक्षातली, ते बंडखोर नेते आहेत. यापुढच्याही काळात असे बंडखोर नेते येण्याची संख्या वाढत जाईल. अशा बंडखोर नेत्यांना पुढे तिकीट देताना उमेदवार म्हणून त्यांचा विचार तुम्ही करणार का? नाही, आज जर ते बंडखोर नेते चांगले असले तर नक्कीच करू, पण आज जर ते चांगले लोक नसले, आज आम आदमी पक्षात ते सध्या आलेत मेंबर म्हणून नक्कीच आलेले आहेत, पण उमेदवारी देताना आम्ही 10 वेळा विचार करून सगळं त्यांची पुढचे मागचे सगळे तपासणी केल्याशिवाय कोणालाही असं तिकीट जाहीर करणार नाही. पूर्ण तपासणी केल्याशिवाय तिकीट जाहीर करणार नाही. अगदी शेवटचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये आम आदमी पक्षाचा प्रमुख टार्गेट पक्ष कोणता आहे? कोणत्या पक्षाला टार्गेट ठेवून तुम्ही या पुढची निवडणूक लोकसभेची असेल, विधानसभेची असेल, लढवणार आहात? नाही, मला असं वाटतं की आता काँग्रेस हा पक्ष 128 वर्षाचा जरी असेल तरी तो आता नॉन एक्झिस्टंट आहे. म्हणजे दिल्लीत जे आम्ही त्यांना 8 सीटमध्ये गुंडाळून टाकलं, त्यामुळे आता काँग्रेस हा पक्ष मुळात आमचा टार्गेट नाही, कारण तो आता अस्तित्वात नाही असंच आम्ही मानतो. याचा अर्थ सेना भाजप तुमचं टार्गेट आहे? नक्कीच, का प्रश्नच नाही त्यात. शिवसेना भाजप टार्गेट ठेवून तुम्ही लोकसभा निवडणूक लढवणार आहात? महायुतीच आहे असं मी म्हणेन. हो.
महायुती तुमची टार्गेट आहे. धन्यवाद अंजली दमानिया, तुम्ही आलात आणि या सगळ्या प्रश्नांना सविस्तर उत्तर दिलीत आणि शुभेच्छा तुम्हाला तुमच्या निवडणुकीच्या कामांसाठी. आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये महायुती ही आम आदमी पक्षाचे टार्गेट असणार आहे. दिल्लीमध्ये सरकार काँग्रेसबरोबर त्यांच्या सोबत आहे. त्यामुळे आता या पुढच्या काळात आम आदमी पक्षाला इतर पक्षांशी संघर्ष करताना काय सामना करावा लागेल हे बघणं महत्त्वाचं असेल. इथंच थांबू. हा फक्त IBN लोकमत.